Hello everyone. Welcome to Fire and Safety by AVK Solution. आज आपण सेफ्टी इन्स्पेक्शन बघणार आहोत. आता सेफ्टी इन्स्पेक्शन, वर्क परमिट, जॉब सेफ्टी अनालिसिस, सेफ्टी ऑडिट हे जे काही सगळं आपण बघतोय किंवा जे काही आपण बघितलंय ह्याचा उद्देश एकच की पोटेन्शियल हजार्ड कमी करणे, ऍक्सिडेंटचा रेट कमी करणे. म्हणून आजही सेफ्टी इन्स्पेक्शन हा कॉन्सेप्ट जर आपल्याला बघायचा आहे तर याचा एकच उद्देश आहे की जे हजार्ड आहे, जे पोटेन्शियल हजार्ड आहे ते मिनिमाइज करणे. आता ते मिनिमाइज करण्यासाठी जसं आपण ऑडिट करतो तसं सेफ्टी इन्स्पेक्शन किंवा सेफ्टी सर्वे मध्ये नेमकं काय केलं जातं. सेफ्टी सर्वे मध्ये ना मॉनिटरिंग केली जाते. मॉनिटरिंग म्हणजे काय? लक्ष ठेवणे, प्रॉपर लक्ष ठेवून ऍक्शन घेणे. मग सेफ्टी इन्स्पेक्शन आणि सेफ्टी सर्वे हा जो कॉन्सेप्ट आज आपण बघणार आहोत ते चालू कामात अपघात होऊ नये किंवा अपघाताला जबाबदार असणारे जे पोटेन्शियल हजार्ड आहे त्यांच्यावर एक निरीक्षण करणे, एक लक्ष ठेवणे आणि ते मिनिमाइज करणे. मग सर्वे किंवा इन्स्पेक्शनला प्रोएक्टिव्ह मॉनिटरिंग मेथड म्हणतात. लक्षात ठेवा, प्रोएक्टिव्ह मॉनिटरिंग मेथड. मॉनिटर शाळेचा मॉनिटर आपल्याला आठवतो, जो आपल्यावर लक्ष द्यायचा. तशी काम करताना जो सेफ्टी ऑफिसर आहे किंवा जो तिथला मॅनेजर आहे किंवा जो तिथला सुपरवायझर आहे किंवा जो तिथला लाईन मॅनेजर आहे त्याचं काम आहे की काम चालू असताना तिथे जे सेफ्टीशी रिलेटेड कॉन्सेप्ट आहे किंवा जे काही पोटेन्शियल हजार्ड आहे किंवा जे काही हजार्ड येऊ शकतात, जे तयार होऊ शकतात, ज्याच्यामुळे अपघात होऊ शकतो त्याच्यावर कंटिन्युअस मॉनिटरिंग करणे, लक्ष देणे आणि चालू कामात किंवा ऑन फ्लोअर किंवा ऑन फील्ड अपघाताचं प्रमाण कमी करणे. आता अपघाताचं प्रमाण कमी करणे म्हणजे सेफ्टीचा माणूस म्हणून लक्षात ठेवा, तेथील जे हजार्ड आहे, तेथील जी रिस्क आहे ती कमी करणे. हेन्स सेफ्टी इन्स्पेक्शन और सेफ्टी सर्वे इज नथिंग बट द प्रोएक्टिव्ह मॉनिटरिंग मेथड to identify hazard, to identify risk, and after identification we have to find out for few more alternatives and minimize this. This hazard can be minimized, this risk can be minimized, and ultimately it minimize accident. So सर्वे किंवा इन्स्पेक्शनचा जो उद्देश आहे तो आहे जे तेथील थ्रेट किंवा ज्या तिथे फेल्युअर तयार करणाऱ्या कंडिशन आहे, ज्याच्यामुळे फेल्युअर होऊ शकतं किंवा ज्याच्यामुळे धोके तयार होऊ शकतात, ते थ्रेट शोधणे आणि ते थ्रेट कमी करणे. मग बेसिकली सेफ्टी सर्वे किंवा सेफ्टी इन्स्पेक्शनचा मेन ऑब्जेक्टिव्ह हाच आहे, जो ऍज युजल आहे की काम करत असताना तेथील जे वर्कर आहे किंवा तेथील जे ह्युमन कॅपिटल फोर्स आहे त्यांना इंजुरी होऊ न देणे, तेथील जे इक्विपमेंट आहे त्यांना डॅमेज न होऊ देणे, तेथे जे मटेरियल आपण वापरतो ते रॉ मटेरियल असेल, इन प्रोसेस मटेरियल असेल किंवा रॉ फिनिश प्रॉडक्ट असेल, त्या मटेरियलला लॉस होणार नाही. मग आता तुम्ही साधीशी विचार करा, एम्प्लॉयला इंजुरी होऊ द्यायची नाही. मग इंजुरी केव्हा होते? ड्युरिंग वर्क. म्हणून जेव्हा एम्प्लॉय काम करत असतात किंवा मेकॅनिकल वर्कआउट चालू असतं तेव्हा तेथील जो लाईन मॅनेजर किंवा जो सेफ्टी ऑफिसर किंवा जे मॅनेजरचे लेवलचे लोक आहे, सुपरवायझर आहे मॅनेजमेंट लेवलचे, ते लोक ऑब्झर्वेशन करतात, मॉनिटरिंग करतात. आता मॉनिटरिंग आणि ऑब्झर्वेशन मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. आपण थरल डिफरन्स बघणार, एकदम छोटा. ऑब्झर्वेशन म्हणजे फक्त ऑब्झर्व करणे आणि मॉनिटरिंग म्हणजे ऑब्झर्व करणे, फाइंड आउट करणे आणि लगेच त्यावर अल्टरनेटिव्ह काढणे. मॉनिटरिंग म्हणजे जर आपल्याला तिथे धोका किंवा कुठली अडचण दिसली किंवा कुठलं फेल्युअर दिसलं तर ते फेल्युअर मिनिमाइज करण्यासाठी लागोलाग तिथे लगेच प्रयत्न करणे. म्हणून सेफ्टी ऑफिसर किंवा लाईन मॅनेजर किंवा सुपरवायझर यांचे कामं आहे ऑन वे फ्लोअरवर जर काम चालू असेल तर प्रॉपर सर्वे किंवा प्रॉपर इन्स्पेक्शन करून तेथे जे धोके किंवा रिस्क सध्या आढळते ते धोके किंवा ती रिस्क कमी करणे, त्याचे अल्टरनेटिव्ह शोधणे. याचा अर्थ हा पण आहे की यासाठी फक्त लाईन मॅनेजर किंवा सेफ्टीचे लोकच जबाबदारी असं नाही. हे यासाठी बाहेरच्या कमिट्या पण हँडल केल्या जातात किंवा यासाठी बाहेरच्या कमिट्या पण
अपॉइंट केल्या जातात जे सर्वे आणि इन्स्पेक्शन करतात. अर्थात सर्वे आणि इन्स्पेक्शन मध्ये काही प्रायोर डिफरन्स पण आहे, तेही आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण साध्या सिंपल शब्दामध्ये सेफ्टी सर्वे किंवा सेफ्टी इन्स्पेक्शन ही एक मॉनिटरिंग मेथड आहे जी इक्विपमेंट, ह्युमन कॅपिटल चा परफॉर्मन्स एनहान्स करते, तेथील हजार्ड कंट्रोल करून, तेथील रिस्क कंट्रोल करून, तेथील फेल्युअर रेट कंट्रोल करून. मॉनिटर हा शब्द किंवा मॉनिटरिंग हा शब्द इन्स्पेक्शन आणि सर्वे मध्ये महत्वाचा आहे. कारण याचं कारण आहे हे काम चालू असताना केलं जातं. म्हणून मॉनिटरिंग म्हणजे ऑडिट सारखं नाही काम संपल्यानंतर. मॉनिटरिंग म्हणजे चालू कामात अडथळे शोधणे, फेल्युअर शोधणे आणि ते लगेच रिपेअर करण्याचे प्रयत्न करणे, जेणेकरून तेथील ऍक्सिडेंट रेट कमी होईल. मग आता आज आपण सेफ्टी इन्स्पेक्शन बद्दल थोडंसं बघणार आहोत. सो सेफ्टी इन्स्पेक्शन म्हणजे काय? एक स्ट्रेट फॉरवर्ड मेथड वर्क प्लेस अनालिसिस करण्याची, एक स्ट्रेट फॉरवर्ड मेथड इक्विपमेंट ऍक्टिव्हिटी अनालाइज करण्याची, एक स्ट्रेट फॉरवर्ड मेथड काम करण्याचा जो एरिया आहे तो एरिया इन्स्पेक्ट करण्याची. स्ट्रेट फॉरवर्ड का म्हटलं जातं? कारण सेफ्टी इन्स्पेक्शन ही एक कंपल्सरी आणि एक बिना अडथळा हजार्ड मॉनिटर करण्याची पद्धत आहे. यासाठी बॉस बाहेरचे लोक इम्प्लिमेंट केले जातात, यासाठी टीम इम्प्लिमेंट केली जाते, यासाठी कमिटी इम्प्लिमेंट केली जाते. म्हणून यामध्ये कुणी बायस करत नाही किंवा येथे एक्सटर्नल पार्टी हायर केली जाते आणि हे इन्स्पेक्शन केलं जातं. म्हणून कुठलाही बायस न ठेवता हे इन्स्पेक्शन केलं जातं. स्ट्रेट फॉरवर्ड वे ऑफ इन्स्पेक्शन. मग परत एकदा, इन्स्पेक्शन, सेफ्टी इन्स्पेक्शन अर्थात सेफ्टी ऑफिसर करतो, सेफ्टीचे लोक करतात, हे करतात, बाहेरची लोक पण येऊन करतात. आता बाहेरची लोक म्हणजे परत सेफ्टीची टीम हायर केली जाते आणि ती येऊन हे सेफ्टी इन्स्पेक्शन करते. तर हे एक स्ट्रेट फॉरवर्ड मेथड आहे इन्स्पेक्शन करण्याची, ज्यामध्ये वर्क प्लेस, इक्विपमेंट, एरिया हा अनालाइज केला जातो, इन्स्पेक्ट केला जातो आणि तिथे कशा पद्धतीने इंजुरी आणि इलनेस प्रिव्हेंट होतील हे प्रयत्न केले जातात. मग यासाठी वर्क प्लेसचं एक्झामिनेशन केलं जातं, तेथे जे हजार्ड सापडले आपल्याला ते रेकॉर्ड केले जातात आणि ते हजार्ड करेक्ट केले जातात. बघा हा, ते हजार्ड करेक्ट केले जातात, शोधले जातात, एक्झामाइन केले जातात, आयडेंटिफाय केले जातात आणि करेक्ट केले जातात. मग ते कशासाठी, आपल्याला सेफ्टी इन्स्पेक्शन कशासाठी मदत करतं? तर सेफ्टी इन्स्पेक्शन हेल्प अस और इट इज इम्पॉर्टंट फॉर टू लिसन कन्सर्न वर्कर और सुपरवायझर. तेथील जे वर्कर आणि सुपरवायझर आहे त्यांचे व्ह्यूज समजून घेणे. आता मला सांगा, तुम्ही जेव्हा जॉबला जाल, सपोज तुम्ही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जॉबला गेलेत, तर तिथे तुम्ही 1 वर्ष काम केलं, 2 वर्ष केलं, 4 वर्ष केलं, पण मला सांगा एका ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये खूप सारे डिपार्टमेंट असतात. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक फ्लोअरला, प्रत्येक प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटला जाऊन हजार्ड शोधू शकता का? नाही ना बॉस. तुम्ही 10 जणांची जरी टीम असेल तरी अगदी फ्लोअरला जाऊन प्रत्येक डिपार्टमेंटचं इट स्टार्ट फ्रॉम मोल्डिंग टुवर्ड पेंटिंग टुवर्ड द लास्ट फिनिशिंग, अशा प्रत्येक डिपार्टमेंटला 10 लोकांची टीम एक बारीक सारीक गोष्टी चेक नाही करू शकत. मग नेमकं आपण इन्स्पेक्शन कसं करतो? तर आपण तेथील जे वर्कर किंवा सुपरवायझर आहे त्यांना त्यांच्याशी कम्युनिकेट करतो. वी लिसन देम. what things are going wrong over there, what things will bother them, what things become hazardous for them, what things result into injury to them or health issue to them. Supposed to be तेथे पेंट इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात त्यांनी सांगितलं की इथे निघणारा जो वायू आहे, त्या पेंट मधनं निघणारा जो गॅस आहे त्यामुळे इनहेलेशन होतं. आता इनहेलेशन होतं आणि त्यामुळे बरेच सारे आजार होतात किंवा त्या इनहेलेशनमुळे काहींना छातीचा आजार होतो, काहींना फक्त छातीचा म्हणजे काहींना लंगचा आजार होतो, काहींना फक्त थ्रोटचं इन्फेक्शन होतं, काहींना फक्त आईजचं इरिटेशन होतं. हे लिसन करणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉडीच्या माणसाच्या शरीरानुसार एकाच हजार्डस सब्जेक्टचा किंवा सबस्टन्सचा अनेक वेगवेगळे धोके असू शकतात. म्हणून आपल्याला
जेव्हा आपण सेफ्टी इन्स्पेक्शन करतो, वी हॅव टू लिसन वर्कर अँड सुपरवायझर, कारण ते फ्लोअरवर काम करतात. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना माहीत असतात. छोटे छोटे हजार्ड किंवा हेल्थ इश्यू किंवा इलनेस किंवा इंजुरी कशामुळे होतात आणि काय काय होतात हे त्यांना माहीत असतं. म्हणून सेफ्टी इन्स्पेक्शन पहिली गोष्ट यासाठी गरजेची आहे की तेथील जे वर्कर किंवा सुपरवायझर काम करतात त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी. त्यानंतर सेफ्टी इन्स्पेक्शन त्यानंतर गरजेचं आहे की तिथे नेमका कोणता जॉब चालतो, तिथे नेमकं कोणतं टास्क चालतं, तिथे ते काम कशा पद्धतीने चालतं हे समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला सेफ्टी इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. हे बघा, हजार्ड शोधायचं म्हणजे आपल्याला टास्क समजलं पाहिजे. म्हणून सेफ्टी इन्स्पेक्शन हा तेथील जॉब किंवा टास्क समजून घेण्यासाठी केलं जातं. त्यानंतर अर्थातच सेफ्टी इन्स्पेक्शन पोटेन्शियल हजार्ड शोधण्यासाठी केलं जातं. आता मित्रांनो, पोटेन्शियल हजार्ड म्हणजे ज्याचं अशी गोष्ट ज्याचा पुढे जाऊन हजार्ड मध्ये रूपांतर होईल त्याला पोटेन्शियल हजार्ड म्हणतात. म्हणजे इट विल डेफिनेटली रिझल्ट इन टू इंजुरी, इट विल डेफिनेटली रिझल्ट इन टू ऍक्सिडेंट. आता सध्या ते आहे, थोडंफार पोटेन्शियली हजार्डस आहे, पण त्याची जी कृती आहे किंवा त्याचं जे अस्तित्व आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हजार्ड तयार होऊ शकतात. त्याला पोटेन्शियल हजार्ड असं म्हणतात. सो टू आयडेंटिफाय द पोटेन्शियल हजार्ड अँड कॉजेस, सेफ्टी इन्स्पेक्शन ऑल्सो हेल्प अस टू फाइंड आउट द कॉजेस ऑफ हजार्ड. हे हजार्ड होण्यामागील कारण. आता बघा, आपली जी मशीन आहे, आपल्याकडे जे मशीन आहे ते प्रॉपर वर्क होत नाही. ते प्रॉपर वर्क होत नाही याचा अर्थ, चला लेट हॅव एक्झाम्पल. आपल्याकडे जो ट्रॅक्टर आहे किंवा आपल्याकडे जे काही मशीन आहे ते बेल्ट सिस्टमवर चालतंय. बेल्ट सिस्टमवर चालतं म्हणजे आपला जो छोटा ट्रॅक्टर आहे त्याला बेल्ट असतात बघा. गिरणीमध्ये गिरण जी आहे त्याला बेल्ट असतात. तर आपल्याकडे जे इक्विपमेंट आहे, मशीन आहे, ते बेल्ट सिस्टमवर चालतंय. आता हा बेल्ट जो आहे तो काही कालावधीनंतर, बऱ्याच साऱ्या कालावधीनंतर जीर्ण झालाय. आता हा जीर्ण झालाय तरी आपण चालवतोय, 100% ते मशीन चालवतोय. पण आता आपल्याला हे माहित आहे की इट विल लीड्स टू पोटेन्शियल हजार्ड. अजून त्याच्यामुळे काही हजार्ड झालं नाही, पण हा जीर्ण झाल्यामुळे याच्यामुळे हजार्ड होऊ शकतं. काय होऊ शकतं? तो बेल्ट तुटून तेथे काम करणारे जे कामगार आहे त्यांना इजा होऊ शकते, बरोबर. किंवा जे बेल्ट तुटल्यामुळे जे आपण मशीन वापरतो ते एका स्पेसिफिक स्पीडला न राहता अल्टिमेट स्पीडला जाऊ शकतं, त्यामुळे मशीन जळू शकतं. त्यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंगचं किंवा जे काही काम चालू आहे त्यामध्ये ते ओव्हर स्पीड झाल्यामुळे विस्कटलं जाऊ शकतं. कशामुळे? त्या पोटेन्शियल हजार्डमुळे. तो बेल्ट जो खराब झालाय म्हणजे तो तुटण्याच्या ज्या अवस्थेत आलाय, पोटेन्शियल हजार्ड तयार होऊ शकतं. त्याच्यामुळे हा अपघात किंवा ही रिस्क किंवा ही इंजुरी किंवा हा हेल्थ इश्यू होऊ शकतो. मग आता हा बेल्ट जीर्ण का झाला, तो बेल्ट खराब का झाला? जर त्याची वॉरंटी किंवा त्याची लाईफ ही 2 वर्षाची होती आणि 1 ते 1.25 वर्षात हा बेल्ट खराब का झाला, तर त्याच्या मागील कारण आपण बेल्ट प्रॉपर वर्क डन झाल्यानंतर, डेचं वर्क डन झाल्यानंतर प्रॉपर साफ केला नाही, मंथली पूर्ण मशीन एकदा मेंटेन केलं नाही, त्याला जे प्रॉपर ऑइलिंग ग्रीसिंग पाहिजे ते मेंटेन केलं नाही, त्यामुळे मशीन रफ झालं, त्यामुळे त्या मशीनवर ताण आला, रफ झाल्यामुळे त्या बेल्टवर ताण आला, रिव्हॉल्विंग पॉवर कमी झाली किंवा रिव्हॉल्विंग हर्डल्स तयार झाले. यामुळे काय झालंय, काही प्रमाणात बेल्टवर ताण आला आणि जे काही आपण मटेरियल त्यात वापरतोय, जे काही आपण वापरतो मे बी क्रशिंगसाठी किंवा कुठल्याही कामासाठी, ते मटेरियल जर हेवी झालं तर त्या मटेरियलमुळे मशीनवर ऑलरेडी ताण आला होता, त्यामुळे मशीन स्लो झालं आणि त्याचा परिणाम परत बेल्टवर झाला. याचाच अर्थ वी फाइंड कॉजेस ऑफ हजार्ड इन सेफ्टी इन्स्पेक्शन. जे इन्स्पेक्शन आपण करणार आहोत किंवा करतो त्यामध्ये जे हजार्ड होतात, आपण पोटेन्शियल हजार्ड शोधतोच, पण ते पोटेन्शियल हजार्ड होण्यामागील जे कारण आहे ते कारण शोधण्याचं काम पण सेफ्टी इन्स्पेक्शन मध्ये केलं जातं. याशिवाय हजार्ड कंट्रोल करण्याचे जे कॉन्सेप्ट आहे त्या मॉनिटर केल्या जातात. आता हजार्ड कंट्रोल करण्याच्या कॉन्सेप्ट म्हणजे काय? मॉनिटरिंग हजार्ड कंट्रोल. आता कसं केलं जातं, हजार्ड कसं कंट्रोल केलं जातं मित्रांनो? पीपीई वापरणे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह वापरणे, इंजिनिअरिंग कंट्रोल वापरणे, पॉलिसीज, ज्या सेफ्टीच्या पॉलिसीज आहे, ज्या सेफ्टीचे काम करण्यासाठी ज्या सेफ्टीचे नियम आहे
त्या वापरणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पीपीई वापरून, इंजिनिअरिंग करून, सेफ्टी पॉलिसीज वापरून आपण हजार्ड काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. मग इन्स्पेक्शन मध्ये हेही चेक केलं जातं की हजार्ड कंट्रोल करण्याच्या ज्या आपल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या प्रॉपर आहे की नाही, त्या मॉनिटर केल्या जातात इन्स्पेक्शन मधनं. आणि त्यानंतर रेकमेंडेशन दिल्या जातात की ह्या गोष्टी इथे रॉंग आहे की इट विल रिझल्ट इन टू ऍक्सिडेंट. त्या गोष्टी एक्झामाइन ज्या आपण केल्या, ज्या आपण एम्प्लॉय कडनं लिसन केल्या, ज्या आपण जॉब आणि टास्क समजून घेतला. पहिला आपण काय काम केलं होतं सेफ्टी इन्स्पेक्शन मध्ये, एम्प्लॉईला किंवा वर्करला किंवा सुपरवायझरला लिसन केलं, त्यांचं ऐकलं, त्यांच्या गोष्टी समजून घेतल्या. त्यानंतर आपण जॉब समजून घेतला. जॉब समजल्यामुळे आपल्याला तेथील पोटेन्शियल हजार्ड आयडेंटिफाय व्हायला मदत झाली. त्यानंतर त्या हजार्ड मागील कारण समजून घेतले. ते कारण समजल्यानंतर तेथे सेफ्टी घेण्यासाठी जे आपण मेजर्स केले, जे पीपीई किंवा सेफ्टी पॉलिसीज किंवा इंजिनिअरिंग कंट्रोल आहे, ते आपण नीट मॉनिटर केले, ते प्रॉपर वापरले जातात की नाही हे चेक केलं. आणि त्यानंतर आपल्याला जे कन्क्लुजन मिळालं त्या कन्क्लुजननुसार कुठल्या गोष्टींमध्ये चेंजेस किंवा करेक्शन करणं गरजेचं आहे ते आपण काय केलं, त्यांना सजेस्ट केलं. म्हणून सेफ्टी इन्स्पेक्शन इज व्हॉट definitely safety inspection and safety survey is monitoring method. It is proactive monitoring method. म्हणजे काम चालू असताना त्या जागेवर जाऊन आपण तेथील हजार्ड शोधले. हेन्स safety inspection is straightforward inspection of workplace, equipment, activity and area. कशासाठी करतो आपण हे स्ट्रेट फॉरवर्ड मॉनिटर? तर तेथील इंजुरी किंवा तेथील इलनेस कमी करण्यासाठी, तेथे होणारे जे इंजुरी किंवा इलनेस होतो तो कमी करण्यासाठी. त्यासाठी आपण काय करतो, प्रॉपर एक्झामिनेशन करतो. कशाचं करतो, वर्क प्लेसचं करतो, इक्विपमेंटचं करतो, ऍक्टिव्हिटीचं करतो. तेथील जे फ्लोअर किंवा एरिया आहे त्याचं आपण प्रॉपर एक्झामिनेशन करतो. तेथील हजार्ड शोधतो, हजार्ड मागील कॉजेस शोधतो, ते कॉजेस करेक्ट करण्याचं काम करतो. तेथील वर्करशी आपण कम्युनिकेट करतो, त्यांच्याकडनं प्रॉपर जॉब समजून घेतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो, त्यांना होणारे जे इलनेस आहे त्याच्या मागील कारण त्यांच्याकडनं समजून घेतो, जॉब समजून घेतो, जॉबमध्ये सापडणारे हजार्ड किंवा आढळणारे हजार्ड शोधतो, हजार्ड मागील कॉजेस समजून घेतो आणि सेफ्टीच्या ज्या पॉलिसीज आहे त्या सुद्धा आपण प्रॉपर एक्झामाइन करतो ना. आणि आता त्यात जर काही लॅक्युना सापडले तर ते लॅक्युना आपण करेक्ट करण्याचे रेकमेंडेशन देतो. हे सेफ्टी इन्स्पेक्शनचं काम आहे. हेन्स इट इज स्ट्रेट फॉरवर्ड मेथड. त्याच्या फेजेस किंवा महत्व समजून घ्या.